आलासचा प्रोजेक्ट यशस्वी ठरल्यास राज्यातील 2.5 लाख हेक्टर क्षेत्राला थेट लाभ. आमदार यड्रावकर यांची माहिती. आलासमध्ये राज्यातील पहिल्या शारपड मुक्ती पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ. शारपड मुक्तीचा पायलट प्रोजेक्ट केवळ आलास गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या भवितव्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प यशस्वी ठरल्यास राज्यातील 2 ते 2.5 लाख हेक्टर क्षेत्राला त्याचा थेट लाभ होणार आहे. त्यामुळे कोणाचं श्रेय, पद किंवा नाव यापेक्षा शेतकऱ्यांचं हित महत्त्वाचं आहे. सर्वांनी एकत्र येऊन हा प्रकल्प यशस्वी करावा. शासन, जलसंपदा विभाग, अधिकारी व शेतकरी यांच्या समन्वयातून हा उपक्रम राज्यात आदर्श ठरवता येईल असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. शारपड क्षेत्र सुधारणा पथदर्शी भूमिगत चर योजनेतील महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागाचा राज्यातील 226 एकर क्षेत्रातील पहिलाच पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ आलास येथील दानोळे तळ इथं करण्यात आला. या प्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते. प्रारंभी राज्यातील पहिल्या शारपड मुक्तीच्या पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले, राज्यात प्रथमच 80% शासन व 20% शेतकरी सहभागाची योजना मंजूर करून घेण्यात आली. जलसंपदा विभागामार्फत 6 गावांचा पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प शिरोळ तालुक्यात लागू करण्यात आला. शेतकऱ्यांना 20% हिस्सा म्हणजे 26,850 रुपये भरण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक व सेवा सोसायट्यांच्या माध्यमातून सुलभ कर्ज व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. तर शासनाच्या माध्यमातून 80% म्हणजेच 1,07,390 रुपये मिळणार असल्यानं शेतकरी वर्गानं पूर्ण सहभाग घेत आवश्यक रक्कम जमा करून या पायलट प्रोजेक्टची सुरुवात केली. टप्प्याटप्प्यानं रक्कम भरून काम सुरू करण्याची शासनानं मान्यता दिली. हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी ठरल्यास भविष्यात राज्यातील सुमारे 2 ते 2.5 लाख हेक्टर शारपड क्षेत्र पुन्हा लागवडीखाली येईल. यामुळं आलास गाव महाराष्ट्रासाठी आदर्श ठरणार असून हा उपक्रम केवळ एका तालुक्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचा ठरेल असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला. शरद साखर कारखान्याला गाळपासाठी जाणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मध्यवर्ती बँकेकडून पायलट प्रोजेक्टसाठी घेतलेल्या कर्जाचा 1 वर्षाचा व्याज कारखाना माध्यमातून अनुदान स्वरूपात देण्यात येणार असल्याचं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जाहीर केलं. प्रारंभी स्वागत सरपंच सचिन दानोळे यांनी केलं. यावेळी शेतकरी नेते सावकार मादनाई, अभियंता अमरजित बिराजदार, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपविभागीय अधिकारी प्रभाकर मोरे, शेतकरी सागर दानोळे, अण्णासाहेब क्वाने, अब्दुल खबाल यांची मनोगत झाली. या प्रसंगी शारपड सुधारणा संस्था चेअरमन फजले अली पाटील, धनाजीराव जगदाळे, चांदपाशा पाटील, दादेपाशा पटेल, आनंदा कुम्मे, प्रशांत अपिने, सुकुमार किनिंगे, शफी पटेल, असलम मखमल्ला, धनपाल बोरगावे, अण्णासू बोरगावे, बाळासू शेटबाळे, सागर दानोळे, राम मोरे, महावीर उपाध्ये, महावीर पोमाजे, आदिनाथ आरबाळे, जयपाल कुंभोजे, प्रभाकर मोरे, डॉक्टर डिग्रजे, प्रकाश मगदुम, विश्राम कोळी, मल्लाप्पा चौगुले, राजू रावण यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.